मेष राशी. मार्च महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 9 ते 15 मार्च 2026 हा आठवडा फार खास असणार आहे. ज्योतिषांच्या मते या आठवड्यात मेष राशीला नशिबाची साथ मिळू शकते, कारण या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहेत, जे शुभ संकेत देत आहेत, ज्यामुळे मेष राशीच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तर काहींना सावधगिरी बाळगण्याचीही गरज आहे. यामुळे मार्च महिन्याचा दुसरा आठवडा मेष राशीसाठी नेमका कसा असणार आहे, चला जाणून घेऊयात. मेष राशीच्या लोकांना कार्यमग्न राहणे आवडते. ते आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कितीही मेहनत किंवा किंमत मोजण्यास तयार असतात. ही लोक स्वभावाने स्वाभिमानी असतात, तसेच त्यांना रागही तात्काळ येतो. ही लोक जशास तसे या धोरणानुसार जीवन जगतात. ज्याप्रमाणे लहान मुलाच्या वागण्यावर कोणाला राग येत नाही किंवा त्याला कोणी स्वार्थी म्हणत नाही, त्याप्रमाणे हे लोक आपला व्यवहार ठेवतात. ही लोक एकटे जास्त आनंदी राहतात आणि ते निसर्गावर प्रेम करतात. ही लोक खूप आळशी देखील असतात. त्यांचा स्वभाव अतिशय सौम्य असून ते सर्वांचे हितचिंतक राहतात. ते नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात. मेष राशीचे लोक हे खूप स्पष्ट वक्ते असतात. ते सर्व काही स्पष्टपणे बोलतात आणि वागतात. त्यांच्यात नेतृत्व गुण चांगल्या प्रकारे असतो. ही लोक कायम आनंदी जीवन जगतात आणि स्वभावाने खूप प्रेमळ असतात. ग्रहांबद्दल बोलायचे झाल्यास मेष राशीमध्ये सूर्य खूप मजबूत स्थितीत असतो. अशात त्यांना गुरूची साथ लाभली तर अधिक चांगले परिणाम मिळतात. मेष राशीसाठी हा आठवडा आर्थिक परिस्थितीत मजबूत होत आहे. तुम्ही चांगल्या स्थितीकडे वाटचाल करत आहात. आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे कठोर परिश्रम फळाला येतील. तुमच्या कारकिर्दीत प्रगती होईल. आठवड्याच्या मध्यात काही घरगुती वाद उद्भवू शकतात, परंतु भौतिक संपत्ती आणि समृद्धी वाढेल. मेष राशीनो, तुमच्या स्वप्नांसाठी जागा तयार करा. बुधवार 11 मार्च रोजी धनु राशीतील तृतीय चतुर्थांश चंद्र उगवतो, जो तुमची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी आवश्यक असलेली जागा तयार करण्यास मदत करतो. तिसऱ्या चतुर्थांशातील चंद्र हा स्वतःला अधिक ऊर्जा समर्पित करण्यासाठी आणि तुम्हाला काय प्रगट करायचे आहे, यासाठी तुम्ही काय सोडले पाहिजे याचा विचार करण्यासाठी एक शक्तिशाली काळ आहे. धनु राशीमध्ये ज्ञान आणि अध्यात्माचे विषय आहेत. या काळात स्वतःला मागे ठेवू नका आणि त्याऐवजी तुम्ही स्वतःसाठी काय घडवू इच्छिता यावर तुमची ऊर्जा केंद्रित करा. या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला अचानक मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. तुमच्या करिअर आणि व्यवसायासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. व्यवसायात अपेक्षित प्रगती होईल, परंतु व्यवहार करताना खूप काळजी घ्या आणि इतरांवर आंधळेपणाने विश्वास ठेवणे टाळा. या काळात तुमचे एखाद्या विद्वान व्यक्तीशी संबंध निर्माण होतील आणि त्यांच्या मदतीने तुम्हाला एखाद्या फायदेशीर प्रकल्पात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल. महिला धार्मिक कार्यात अधिक रस घेतील. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखाद्या शुभ किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मुलाशी संबंधित एखाद्या मोठ्या समस्येचे निराकरण केल्याने मनःशांती मिळेल. हा आठवडा तुमच्या प्रेमजीवनासाठी अनुकूल राहील. तुमच्या जोडीदारासोबत प्रेम आणि सुसंवाद वाढेल. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा सामान्य राहील. या आठवड्यात आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम करून मेष राशीला फायदा होईल. तुम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेऊन पुढे जाऊ शकता. कामावर नवीन संधी येऊ शकतात, परंतु घाई टाळा. नातेसंबंधांमध्ये स्पष्टपणे संवाद साधणे फायदेशीर ठरेल. तुमच्या एखाद्या इच्छेची पूर्तता केल्याने आनंद मिळेल. तथापि तुम्ही लपलेल्या शत्रूंपासून देखील सावध असले पाहिजे. तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळा.